हॉटेलमध्ये ज्यावेळेला गोळीबार झाला त्यावेळेला इथल्या छोट्या हॉटेलमध्ये देखील मोठा गोंधळ माजलेला होता। मी सुरुवातीला दाखवतो, मैदानाला लागूनच ही छोटी छोटी टपऱ्याप्रमाणे ही हॉटेल्स आहेत आणि या हॉटेल्समध्ये चहा नाश्ता खरं तर पर्यटकांना दिला जात असतो। आणि ज्या वेळेला गोळीबार झाला त्यावेळेला त्या हॉटेलमधली तर परिस्थिती आपण पाहिली, पण त्याच्या पाठीमागची परिस्थिती दाखवतो। अक्षरशः 20 ते 25 सिलेंडर्स जे आहेत ते इथं येऊन पडलेले आहेत। याचा अंदाज असा आहे खरं तर हॉटेल व्यावसायिकांनीच कदाचित ही सिलेंडर्स इकडं फेकलेली असतील, कारण ज्यावेळेला गोळीबार झाला होता त्यावेळेला जर एखादी गोळी सिलेंडरला लागली असती किंवा जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती, आग लागली असती। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फेकल्याप्रमाणे खरं तर ही सिलेंडर्स आहेत। काही सिलेंडर्सची कॅप या लावलेल्या आहेत, काही सिलेंडर्स हे तशाच पद्धतीनं उघडे असलेले आपल्याला दिसतात। या बाजूला देखील हे सिलेंडर्स पडलेले आहेत। त्यामुळं त्यावेळेला म्हणजे गोळीबार ज्या वेळेला झाला 4 दिवसांपूर्वी त्यावेळेला काय परिस्थिती असेल याचा फक्त आपण अंदाज लावू शकतो, विचार करू शकतो। भयान असं हे खरं तर दृश्य आहे। ग्राउंड रिपोर्टद्वारे आपण दाखवतोय। खाली कपडे जॅकेट्स जे आहेत ते देखील काही पर्यटकांचे दिसत आहेत। हा सगळा खरं तर उंचावरचा भाग आहे, म्हणजे हे मैदान जे आहे बैसरण व्हॅलीवरचं हे उंचावरचं आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळे सिलेंडर्स जे आहेत ते इथं फेकण्यात आले। कदाचित हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठीच खरं तर हे पाऊल उचललं असेल, कारण जर स्फोट झाला असता किंवा आग लागली असती तर मोठी हानी झाली असती। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरण व्हॅली, पहलगाम।